नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओज नाही आले, तर आता आणखी आपण एक व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. कारण की 8 दिवसाचा लगभग गॅप पडलेलाच आहे आपल्या चॅनलला. पण व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे ते तर तुम्हाला थंबनेलून कळलेच असेल की व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे. तर खूप सारं सोशल मीडियावर चालू आहे की लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे आणि ते पण डिसेंबर महिन्यामध्ये बंद पडणार आहे. म्हणजे आता जर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्रातली विधानसभेचं निवडणूक चालू आहे. पण ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या व गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा खूप सारा लाभ मिळाला आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपये दर महिन्याला दिले जात होते. पण आतापर्यंत सरकारने 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहे. परंतु अनेक लाखो महिला आहेत ज्यांना या योजनेचा एक पण हप्ता मिळालेला नाहीच आहे. पण अशा खूप साऱ्या अफवा सोशल मीडियावर चालू आहे. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे की या योजनेची पूर्ण माहिती, योजना चालू राहणार आहे की बंद पडणार आहे. तर मंडळी, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून म्हणजे वंचित राहू नये या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जाचा कालावधी पण वाढवून घेतलेला होता. पहिले त्यांनी आपल्याला 30 ऑक्टोबर दिला होता, नंतर 30 सप्टेंबर दिला, असे उर्वरित कालावधीमध्ये त्यांनी बदल केला होता आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. परंतु त्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर करण्यात आलेलेच नाही. म्हणजे अशा खूप साऱ्या महिला आहे की त्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झालेच नाही. तर अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर कधी होणार असे प्रश्न खूप साऱ्या महिलांच्या याच्यात पडलेले आहेत. कारण की अशा खूप साऱ्या महिला आहेत की त्यांनी अजूनपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही आहे. तर मंडळी, मला पण नाही आलेले आहेत पैसे, कारण की मी लेट फॉर्म भरलेला होता. नाही, मी तर अगोदरच फॉर्म भरला होता, पण माझ्या फॉर्ममध्ये काय त्रुटी आहे हे मला कळलंच नाही. त्यामुळे मला पण अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच असणार की आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभाची निवडणूक आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर आचारसंहिता चालू आहे, म्हणजे लागू आहे. त्यामुळे नवीन अर्ज मंजूर करणे व त्याचप्रमाणे लाभ वितरण प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे पूर्णपणे जे सरकारी काम असते ते थांबवल्याच जाते. तुम्हाला तर तेवढं माहीतच असणार की आचारसंहितामध्ये कोणतेही सरकारी काम होत नाही. जेव्हा राज्यातील आचारसंहिता समाप्त होईल त्यानंतर महिलांचे अर्ज मंजूर केले जातील असं पण सांगितलं आहे. पण लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी जमा होणार असे पण प्रश्न महिलांना पडलेले आहेत. तर असा प्रश्न पडून आता काहीच फायदा नाही, कारण की आता तर आचारसंहिता चालू आहे. पण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतच 5 खात्याचे पैसे जमा पण करून दिलेले होते. तुम्हाला तर ते माहीतच आहे का खूप साऱ्या महिला म्हणजे लाखो महिलांच्या खात्यातनी 7,500 रुपये जमा केले आहेत. पण आता महिलांच्या या योजनेचा 6व्या हप्त्याची अपेक्षा आहे आणि अनेक महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही आहे. तर मंडळी, अशा महिला पण या योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षा आहे. तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे समोर. तर बातमी कोणती आहे? तर महाराष्ट्र सरकारकडून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. हे पण मी खूप सोशल मीडियावर ऐकलेलं आहे. पण खरं आहे की खोटं आहे ते पण आपण बघूनच घेणार. पण आता तर तेच चालू आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, ते पण डिसेंबर महिन्यामध्ये. आता तर नोव्हेंबर चालूच आहे मंडळी. आता डिसेंबर महिना याला आहेच किती वेळ, 15 दिवस. पण हे खरं आहे की खोटं आहे ते पण आपण जाणून घेऊया, कारण की आपला व्हिडिओ याच संबंधात आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे की चालू राहणार आहे. तर मंडळी, मी माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगते की महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे, हे तर तुम्हाला माहीतच असणार. पण त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरमध्ये बंद होणार की नाही अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भात माहिती मिळालेली असतात. राज्याचे मुख्यमंत्री यांनी पण सांगितलं होतं आपल्याला की
म्हणजे स्पष्टपणे सांगितलं होतं की शिंदे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद पडू देणार नाही आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ कायम देणार आहे असेही त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे या योजनेच्या हप्त्यात पण वाढ करून दिलेली होती, कारण की आता खूप सारे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले होते की लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये न मिळता 2100 रुपये पण मिळणार आहे, हे पण असं पण त्यांनी सांगितलं होतं. तर ही आहे पूर्ण माहिती की लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार की नाही. पण आता आपल्याला इलेक्शन झाल्यावरच माहीत पडणार की लाडकी बहीण योजना चालू राहणार की बंद होणार, ते की आपण स्पष्टपणे कोणीच सांगू शकणार नाही तुम्हाला. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.